पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलनं SSD ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात कुडाळ येथील सुप्रसिद्ध लेखक प्रदीप केळुस्कर यांची मृत्यूपत्र ही कथा. अभिवाचन सौरूपा दड्डी. पाहायला विसरू नका आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार, मी सौरूपा दड्डी. आर चॅनलच्या बोलकी पुस्तके या कार्यक्रमामध्ये सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी एक नवीन कथा घेऊन आलेली आहे. तत्पूर्वी आपण एका पुस्तकाचा परिचय करून घेऊयात. आज आपण पुस्तक परिचय या सदरामध्ये परिचय करून घेणार आहोत ग्रंथालयाने प्रकाशित केलेल्या आणि डॉक्टर अलका मांडके यांनी लिहिलेल्या हृदयस्थ या पुस्तकाबद्दल. हृदयस्थ ही कहाणी आहे डॉक्टर नीतू मांडके या बिनधास्त महत्वाकांक्षी मराठी माणसाची. त्यांचं शल्य कौशल्य, त्यांचे अलौकिक जीवनगुण, कामाचा झपाटा, संवेदनशीलता आणि भव्य स्वप्न हे सारं यथार्थपणे उभं केलंय त्यांच्या सहचारिणीने. आपल्या पतीच्या आकांक्षात विरघळून गेलेल्या त्याच्या मृत्यूचे दुःख पचवून त्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी एकाकीपणे झटणाऱ्या डॉक्टर अलका मांडके यांनी आपल्या सहजीवनाचा पट उलगडलाय. तो मनाला न भिडला तरच नवल. एक अत्यंत वस्तुनिष्ठ आणि सत्यनिष्ठ अशी साहित्यकृती प्रेरक व्यक्तिमत्व म्हणून वाचकांसमोर सादर केली. पानापानांवर विखुरलेला प्रामाणिकपणा, डॉक्टर मांडकेंचे गुणदोषासकट सम्यक दर्शन आणि पारदर्शक प्रांजळपणा पुस्तक वाचण्याची ओढ निर्माण करतात. लिखाणातला जिवंतपणा पदोपदी जाणवतो. अलकाताई या नीतू मांडकेंच्या 6 अध्यायी मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, गृहिणी, समव्यवसायी व विश्वासू सहकारी अशा विविध नात्यांनी त्यांच्या आयुष्यात वावरल्या. त्यांच्या पतीविषयक निवेदनात नितांत विश्वसनीयता दिसून येते. पती पत्नीच्या नात्याचे विविध पदर लेखिकेने सुंदर रीतीने मांडलेले आहेत. त्यातून अनेक रसांचा परिपोष झाला आहे. डॉक्टर मांडके हे हृदयरोग तज्ज्ञ म्हणून साऱ्या महाराष्ट्राला परिचित होते. त्यांचे शल्य कौशल्य, कामाचा झपाटा, पेशंट विषयी आस्था, समाजहिताची आच, कामाप्रती निष्ठा आणि तळमळ हे डॉक्टर अलका मांडके यांनी जवळून अनुभवलं आहे. डॉक्टर मांडके यांचे हे रूप पुस्तकातून समोर येतं. एक डॉक्टर आणि एक माणूस म्हणून त्यांचं दर्शन त्यातून होतं. अनेक नामवंतांवर त्यांनी उपचार केले, मात्र सामान्यासाठीही ते कायमच झटले. हृदयरोगासंबंधी त्यांनी जागृती केली. सामान्यांवर, गरिबांवर उपचार करण्यासाठी एक भव्य हॉस्पिटल बांधायचं त्यांचं स्वप्न होतं. त्याच्या पश्चात डॉक्टर अलका मांडके यांनी ते साकारलं. ही प्रेमाची, अभिमानाची आणि वाढत्या महत्वाकांक्षेची कथा आहे आणि वाचकाच्या हृदयाला खोलवर स्पर्श करते. अलका म्हणतात, हे पुस्तक म्हणजे मी अनुभवलेल्या नीतूचं वर्णन आहे. तसंच त्याच्या मित्रांनी, गुरुजनांनी, नातेवाईकांनी, चाहत्यांनी आणि असंख्य रुग्णांनी अनुभवलेला नीतू त्यांच्या पत्रातून व लेखांतून मांडला आहे. ओळखी अनोळखी, शाळेतल्या मुला मुलींपासून ते 80 वर्षाच्या प्राध्यापकांपर्यंत, लेखकांपासून ते सामान्य वाचकांपर्यंत सर्वांनी या पुस्तकाचे स्वागत केलेले आहे. सुंदर लेखन, मनाची पकड घेणारी साधी सरळ सोपी भाषा, कालानुक्रमे घटना, कोणताही अभिनिवेश नसलेले हे पुस्तक गेली 20 वर्षे वाचकांच्या हृदयावर जणू अधिराज्य गाजवत आहे. जणू काही आम्ही प्रत्यक्षात ही सारी दृश्य पाहतो आहोत असे वाटावे. डॉक्टरांच्या विषयी माहिती आणि त्यांच्या जीवनाच्या कहाणीतील छोटे छोटे बारकावे लेखिकेने आमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. वाचून डोळे पाणावतात. शेवट खूप हृदयस्पर्शी आहे आणि जेव्हा पुस्तकाचा शेवट होतो
तेव्हा नीतू मांडके हे व्यक्तिमत्व आपल्यात नाही याचे अतिशय दुःख होते. पुस्तक वाचत असताना मन हेलावून जाते. वाचायला घेतल्यावर शेवटपर्यंत वाचल्याशिवाय राहवत नाही. एक विद्वान, सामाजिक जाणीवेचे यथायोग्य भान असणाऱ्या डॉक्टर कलावंताची, त्याच्या जीवनाची, आकांक्षाची, प्रयासांची अकाली सांगता झाली. पुस्तकाचा शेवट जीवाला चटका लावून जातो. सगळ्यांनी नक्की वाचावं असं हे सर्वांग सुंदर पुस्तक हृदयस्थ. धन्यवाद. यानंतर आपण आपल्या आजच्या कथेकडे वळूयात. आजच्या कथेचं शीर्षक आहे मृत्यूपत्र. कुडाळचे सुप्रसिद्ध लेखक प्रदीप केळुस्कर यांची ही कथा आहे. प्रदीपजी संवेदनशील विषयांवरचे कथा लेखक म्हणून सुपरिचित आहेत. केशवरावांच्या 13व्याचे जेवण जेवून शेजारी नातेवाईक पांगले आणि घरात राहिले मोहन, वसंता हे केशवरावांचे 2 मुलगे. यशोदा ही लग्न झालेली मुलगी, मोहनची बायको आशा, वसंताची बायको नलिनी आणि केशवरावांची पत्नी सुमतीबाई. सकाळपासून भटजींची गडबड, जेवणावळी, येणारे नातेवाईक, नुसती धांदल. वसंताची बायको नलिनी सोडली तर बाकीचे जरा विसावले होते. मोहन, वसंता लोट्यावर आणि मोहनची बायको आशा, बहीण यशोदा आत पडवीमध्ये. त्यांची आई आत अंधाऱ्या खोलीत. नलिनी येथेच राहणारी, त्यामुळे तिला घरची भांडी कुंडी धुणी याची काळजी. त्यामुळे ती बिचारी अविरत कामात होती. एकीकडे तिचा मुलगा शंतनूचा 12वीचा अभ्यास चुकतो आहे याचेही तिला वाईट वाटत होते. पण उद्या सर्व मंडळी गेली की घर खायला येणार असेही वाटत होते. गेले 5 महिने सासरे आजारी, त्यामुळे त्यांचे करताना तिला वेळ पुरत नव्हता. सासूबाईंच्या संधिवातामुळे सासऱ्यांचे सर्व तिनेच केले. त्यांना जाऊन आज 13 दिवस झाले. आता उद्यापासून नेहमीचेच. नवरा उठून मळ्यात जाईल, शंतनूची शाळा, त्यामुळे उरलो आपण आणि सासूबाई. सकाळपासून चहा, पेज, भाकरी, दुपारी जेवण, पुन्हा रात्रीचा स्वयंपाक. यामध्ये विहिरीवरून पाणी आणायचे, गोठ्यातल्या जनावरांना पाणी द्यायचे, शेण काढायचे, गवत काढायचे. दुपारी बाजारात जाऊन वाण सामान आणायचे. दुपार उतरली की बागेत जाऊन पतेरा गोळा करायचा, तो भात शेतीच्या जमिनीवर टाकायचा. 3 सांज झाली की गाईचे दूध काढायचे, गुरांना गवत काढी घालायचे. नवरा वसंता घरी असला तर मदत करायचा, पण तो गवंडी काम करायला गेला तर सकाळी बाहेर पडायचा, तो रात्रीच घरी यायचा. शंतनूचा आतल्या खोलीत अभ्यास. मध्येच उठून आजीची औषधे देतो. त्याचे आजोबा त्याच खोलीत बाकावर झोपलेले असत. त्यांना स्वच्छ करायचा, औषधे द्यायचा. झाले, उद्यापासून रोजचेच काम असे मनातल्या मनात म्हणत नलिनी चहा करायला गेली. तिने माडाच्या चुडत्या पेटवल्या आणि चुलीवर आधण ठेवले. घरातल्या भांड्यांचा आवाज ऐकताच बाहेर वामकुक्षी करणारी मंडळी जागी झाली. तोंड वगैरे धुवून चहा प्यायला जमले. नलिनीने स्टीलच्या कपात प्रत्येकासाठी चहा ओतला. चहा पिता पिता वसंता मोठ्या भावास म्हणजे मोहनला विचारू लागला, दादा, मग विवेक केव्हा चाललो अमेरिकेत? बहुतेक पुढच्या महिन्यात. काय असता, अमेरिकेतल्या विद्यापीठाकडून निश्चित ऍडमिशनचा कळला की मग तिकिटासाठी धडपड करू होईल. विवेक आता मोठ्या कॉलेजातून इंजिनियर झालो ना, मग पुढचं शिक्षण आपल्या देशात मिळणार ना. काय असता, अमेरिकन विद्यापीठांका जगात मोठो मान असता. तिकडे ऍडमिशन मिळणं कठीण आणि खर्चही भरपूर. पण एकदा का तो MS झालो की मग खोऱ्याने पैसे कमावतो. पण खर्च पण खूप येताना रे दादा. मध्येच आशा वहिनी बोलली, हो येणारच, शिक्षण आहे ना स्टँडर्ड, मग खर्च करायलाच हवा. आणि आम्ही कर्ज घेतलंय बँकेकडून, त्यात इकडे तातडीनं यावं लागलं, तो खर्च वाढला. नाहीतर आम्हाला काही एवढ्यात गावी यायचं नव्हतं, खर्च खूप होतो. आशा बडबडत होती. आत नलिनी नारळाच्या झावळ्या पेटवून
काजू भाजताना हे सर्व ऐकत होते. मोहन, बायको आशा आतमध्ये बॅग भरायला गेली. एवढ्यात दारात मारुती कार येऊन थांबली. गाडीतून कोण येतंय म्हणून वसंत आणि त्याचा मुलगा शंतनू खळ्यात आले. गाडीतून कणकवलीचे वकील नाडकर्णी आणि त्यांचा ड्रायव्हर हातात बॅग घेऊन उतरले. अचानक एवढे मोठे कणकवलीचे वकील कसे काय, अशा आश्चर्यात असताना मोहनने वकिलांना बसायला खुर्ची दिली. समोरच्या बाकावर मोहन बसला. वसंताही आला. वसंताची बहीण यशोदा, आशा उंबऱ्यावर येऊन उभ्या राहिल्या. वसंताची बायको नलिनी पडवीतून वकिलांकडे पाहू लागली. वसंताचा मुलगा शंतनू पण आईच्या बाजूला येऊन उभा राहिला. नाडकर्णी वकिलांनी सर्वांकडे एकदा नजर टाकली आणि ते बोलू लागले. मंडळी, मला तुम्ही ओळखत असालच. मी ॲडव्होकेट ज्ञानेश नाडकर्णी. कणकवलीत गेली 25 वर्षे वकिली करतो. आज अचानक मी तुमच्याकडे का आलो याचे तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, पण त्याचे कारण कैलासाशी केशवराव मुंज म्हणजेच या घरचे कर्ते पुरुष हे 4 वर्षापूर्वी कणकवलीत माझ्या ऑफिसमध्ये आले होते. त्यांना त्यांच्या या गावात असलेल्या मालमत्तेचे मृत्यूपत्र करायचे होते. त्यांच्या इच्छेनुसार मी रजिस्टरकडे जाऊन त्यांचे मृत्यूपत्र रजिस्टर्ड केले. केशवराव मुंजे यांचे निधन होऊन आज 13 दिवस झाले. त्यामुळे त्यांचे हे मृत्यूपत्र मी तुमच्या समोर ठेवतो. सर्व मंडळी आश्चर्यचकित झाली. मोहनला किंवा वसंताला आपल्या वडिलांनी मृत्यूपत्र केल्याचे माहितीच नव्हते. असे मृत्यूपत्र का केले असेल याचा प्रत्येक जण विचार करत होता. तेवढ्यात वकील साहेब पुढे म्हणाले, केशवराव मुंज यांच्या इच्छेनुसार हे त्यांचे राहते घर त्यांचे 2 मुलगे मोहन आणि वसंत यांच्या नावावर केले आहे आणि केशवराव मुंज यांच्या नावावर असलेली या गावातील 32 गुंठे जमीन, त्यावरील 26 आंब्याची कलमे, 20 काजूची झाडे आणि 10 गुंठे भात शेती जमीन फक्त वसंत केशव मुंज यांच्याकरता ठेवली आहे. तसेच या दोघांनी आपली लग्न केलेली बहीण सौ यशोदा हिचे माहेरपण करावे अशी सूचना केली आहे. बाकी केशवरावांकडे सोने किंवा बँकेत पैसे वगैरे काहीच नव्हते. एवढेच मला सांगायचे होते. आता हे मृत्यूपत्र महसूल विभागाकडे देऊन त्याप्रमाणे नावे लावून घ्या आणि पूर्तता करा. नाडकर्णी वकील निघण्याच्या तयारीत असताना संतापलेला मोहन वकिलांना म्हणाला, नाडकर्णी साहेब, मृत्यूपत्रासाठी माझे वडील एकटे आले होते की हा वसंता पण आला होता? कारण वडिलांनी माझ्यासाठी काहीच जमीन ठेवली नाही याचे मला आश्चर्य वाटते. मोहनराव, मृत्यूपत्र करण्यासाठी एकटे तुमचे वडीलच आले होते. वकील साहेब, निश्चित आठवा, हा वसंता त्यांना घेऊन आला असणार, नाहीतर माझ्यावर असा अन्याय करणार नाही ते. मोहन चिडून बोलत होता. नाही मोहनराव, ते एकटेच आले होते आणि आपल्या हयातीत केलेले मृत्यूपत्र 3ही मुलांना कळता कामा नये अशी त्यांनी विनंती केली होती. त्यानुसार आजच आपणासमोर मी हे उघड करत आहे. मोहनराव आणि त्यांची पत्नी आशा भयंकर संतापली होती. आशा आपल्या नवऱ्याला एका बाजूला बोलावून काही सांगत होती. वसंता मान खाली घालून ऐकत होता. आत वसंताची बायको नलिनी आणि शंतनू काकांचा चढलेला आवाज ऐकून कावरे बावरे झाले होते. नाडकर्णी वकील गाडीत बसून निघून गेले. मोहन वसंताकडे पाहून कडाडला. तू जाणून बुजून केलंस हे. मी बाबांचा मोठा मुलगा असताना मला जमिनीतील 1 इंच जमीन दिली नाही. सगळी जमीन तुझ्या नावावर. एवढा कारस्थानी असतील असं वाटलं नव्हतं. आशा आता चिडून बोलू लागली. खाली मुंडी पाताळ धुंडी. आम्ही आलो की दादा दादा म्हणत मागे येतो, मग दादाला साप फसवलं कसं? वसंता घाबरून म्हणाला, दादा, खरंच माका काय माहित नाही रे. बाबांनी माका काही एक सांगू नाही, नाहीतर मी असं करूक दिलं नसतं. व्हया तर आई विचार. मोठ्या मोठ्याने बोलणं ऐकून त्यांची आई एव्हाना आपल्या खोलीतून बाहेर आली.
थोरल्याचे आणि सुनेचे बोलणे तिने ऐकले होते. ती बोलायला लागली, मोहना, ह्या वसंता काही एक माहीत नाही रे. तुझ्या वडिलांनी फक्त माका सगळा सांगलेली, नाहीतर हे वसंत पण तयार झालो नसतो. मग असं का केलं? मी त्यांचाच मुलगा आहे ना, थोरला मुलगा, मग माझा हक्क का डावलला? आई बोलू लागली, मोन्या, चिडा नको. तुझ्या बाबांचं म्हणणं असाच होता. 5-6 वर्षापूर्वी ते सतत विचार करीत राहत. तेव्हा मी त्यांना विचारलं, इतकी कसली विवंचना असा? 5 वर्षापूर्वीची गोष्ट. केशवराव सतत विवंचनेत असत. आपल्या 2 नंबरचा मुलगा वसंता याच्या आपल्या मागे कसे होईल याची त्यांना काळजी वाटे. या 2 मुलात मोठा मोहन अभ्यासात हुशार, पहिल्यापासून 1-2 नंबराने पास होत गेला. आपणास त्याचे कोण कौतुक वाटे. आपल्या या परिस्थितीत 5वी पासूनच त्याला कणकवलीत SM हायस्कूलमध्ये घातले. त्याच्या वर्गात कणकवलीतील डॉक्टर्स, प्रोफेसर्सची मुले होती. 7वी स्कॉलरशिपमध्ये तो जिल्ह्यात 5वा आला. त्याचे फोटो सर्व पेपरमध्ये छापून आले. 10वीत तो जिल्ह्यात 3रा आला. त्याची आवड म्हणून तो कॉमर्सकडे गेला. 12वीत पुन्हा चांगले मार्क्स मिळाले. त्याच्या मुंबईच्या मामाने त्याला मुंबईस नेले. तेथे तो BCom झाला, CA झाला आणि मोठा सरकारी ऑफिसर बनला. त्याची प्रगती होतच राहिली. मामाच्या मुलीशी आशाशी त्याने लग्न केले. सासऱ्याने त्याला अंधेरी भागात मोठा ब्लॉक दिला. त्याचा एकच मुलगा, त्याच्यासारखाच हुशार, शिवाय चांगली शाळा, क्लास, यामुळे तो शिकत गेला. मोहनच्या घरात सुबत्ता. मोहनने पुण्यात पण घर घेतल्याचे ऐकले. हल्ली मोहन काही सांगत नाही म्हणा, पण त्याच्या मित्रांकडून कळाले. त्याच्या बायकोने आशाने पार तोडलंच हो आपल्यापासून त्याला. 2 वर्षातून केव्हा तरी गणपतीत येतो तो पण 3ऱ्या दिवशी. 3ऱ्या दिवशी येऊन गणपतीच्या पूजेला बसतो आणि 2 जण जातात कणकवलीत लॉजवर. परत 5व्या दिवशी गणपती पोचवायला येतो आणि गाडीत बसून मुंबई गाठतो. वर्षातून चुकून कधी फोन केला तर केला. तो आपल्यापासून लांब गेला. धाकटा वसंताही तसा हुशार होता, पण 12वी नंतर आपण त्याला पुढं पाठवलं नाही. त्यालाही तशी अभ्यासाची आवड नव्हतीच. म्हटले आपल्यासोबत म्हातारपणी कोणीतरी हवं. तो पण प्रामाणिकपणे शेतीत, बागायतीत लक्ष घालतो, कष्टाची कामं करतो. शिवाय घरचे सणवार, कुळाचार त्याच्या बायकोलाच करावे लागतात. त्याची बायको पण गुणी आहे. आम्हा दोघांचे ती मायेने करते. तिच्या माहेरी पण तशी गरिबीच. वसंताचा मुलगा पण लाघवी आहे. आम्हाला दोघांना त्याने लळा लावला. गेली 10-15 वर्षे आंब्याचे पीक पण व्यवस्थित येत नाही. शिवाय माकडे फार वाढले आहेत. खूप नासधूस करतात. गाईच्या दुधांना आता मागणी नाही. शहरात दुधाच्या पिशव्या येतात. एकंदरीत वसंताला यापुढे घर खर्च भागवणे कठीण आहे. आपली थोडीशी बागायत, थोडी शेती, यात जर 2 भाग केले तर वसंताला काय राहणार? त्याने आयुष्यभर बागायती शेतीत कष्ट केलेले, त्याला काय मिळणार? मोठ्या मोहनने कधीच मातीत हात घातले नाही, पण तो हक्क मात्र मागणार. आपल्या मागे आपली थोडी जमीन वसंताकडे राहील हे पाहणेच योग्य. तो जमीन विकायचा नाही. पण या शहरातल्या मुलांचा काय भरोसा? बायकोच्या नादाला लागून जमीन विकेल आणि बसेल शहरात. कणकवलीत जाऊन नाडकर्णी वकिलांचा सल्ला घ्यावा असा विचार करून केशवराव नाडकर्णी वकिलांच्या ऑफिसात पोहोचले. वकिलांना सांगून त्यांनी मृत्यूपत्र करून घेतले आणि गावातील जमीन वसंताच्या नावे केली. सुमतीबाईने आपल्या नवऱ्याने असा का निर्णय घेतला हे सांगितले आणि या निर्णयामागे वसंता किंवा त्याची बायको नलिनी यांचा काहीही संबंध नसून आपण त्यांना काहीच सांगितले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर आशा खवळली. काहीच सांगू नका. याला माहित नाही आणि त्याला माहित नाही. तुम्ही सर्वांनी आमच्या विरुद्ध कट केलाय, कट. हा इथे भावासमोर बसून रडतोय आणि ती आतमध्ये चहा करणारी 1 नंबरची लबाडबाई आहे. तरी बरा बाप भिकारी म्हणून आवाज कमी,
नाहीतर कुणाला ऐकली नसती. नलिनीच्या दिशेने तोंड करत आशा बडबडत होते. गावचे लोक तुम्ही आळशी, काम करायला नको, मग तुमचं भागणार कसं? बापाला मुलाची एवढी काळजी वाटते तर त्याने मजुरीच्या कामाला पाठवायचं. आंब्याचे एवढे लाखो रुपये येतात, त्याचे करता काय? आम्हाला फक्त 2 पेट्या पाठवता, बाकी सर्व तुम्हीच खाता ना. मी एकेकाला सोडणार नाही. आई कसली, ही तर कैकई रामाला विसरली. ही तंतन ऐकून वसंत रडू लागला आणि आतमध्ये त्याची बायको नलिनी हुंदके देऊ लागली. शंतनू आई शेजारी बसून हे सर्व ऐकत होता. सुमतीबाई मोहनला समजावण्याचा प्रयत्न करत होत्या, पण मोहन आणि आशाने आरोपावर आरोप सुरू केले. हे ऐकून बहीण यशोदेला राहावले नाही. ती बाहेर येऊन मोहनला बोलू लागली. तुका फक्त हक्क वयो, जमिनीत वाटो होयो, पण कसले जबाबदाऱ्या उचलतस रे, ता तरी सांग. येदो मोठा ऑफिसर तू आणि श्रीमंताचं जावय मरे. कधी आईक एक लुगडा पाठवलंस? बापाशी कधी लेंगो पाठवलंस? या भावाशी काय व्हाया नको विचारलंस काय? आणि तुझी एकुलते एक बहीण मरे मी. माझ्या लग्नानंतर कधी माका बघू गेलंस? बहिणीक कधी साडी धाडलंस? नाही ना. पण ह्यो वसंता 2-3 महिन्यांनी बहिणीकडे येता, माझी चौकशी करता, सुट्टी पडली की माझ्या चढवाक आजोळा घेऊन जाता, माका दरवर्षी 2 साडये घेऊन देता. हेका भावच म्हणतात. तुका कसली जबाबदारी नको, फक्त प्रॉपर्टीवर नाव व्हाया. ही तुझी बाईल आशा सासऱ्या कधी बघू गेली? तू एवढं बापूस शिक तर बघू तरी इलस काय? आता बापूस मेलो तर हक्कासाठी भांडतस. बाबाने केला ता बऱ्याच केल्याने, ह्या वसंतान आणि नलिनीन त्यांका बघल्याने, आणि म्हाताऱ्या आई तोच बघतलो. तिचे हे बोलणे ऐकून मोहनराव चिडून बोलू लागला. यशोदे, तोंड फोडीन तुझा पुढे बोललंस तर. तू लग्न करून दिलेली मुलगी ह्या प्रॉपर्टी बद्दल बोलू नकोस. वा रे वा, एक लक्षात ठेव, माझं पण ह्या प्रॉपर्टीत वाटो असा. आता प्रॉपर्टीत मुलींचं पण हक्क असता. तेवढ्यात आशा नवऱ्याला म्हणाली, चला हो, इथे बोलण्यात काही अर्थ नाही. कायदेशीर हिसकाच दाखवायला पाहिजे ना. आशा आत जाऊन कपड्याची बॅग घेऊन आली. वसंता रडत रडत म्हणाला, दादा जाऊ नको असो. आज बाबांचा 13वा घातला. त्यांका काय वाटत? तू आणि मी उद्या तहसीलदाराकडे जाऊया. मी लिहून देतो, ह्यो माझा मोठो भावच असा, ह्या प्रॉपर्टीत ह्याचो पण अर्धो हक्क असा. आशा कडाडली. आम्हाला कोणाची भीक नको, आम्ही हक्कानेच येऊ या घरात. चला हो, आमचे मोठे मोठे वकील ओळखीचे आहेत. आता येऊ त्या हक्कानंच येऊ, असे बडबडत मोहन आणि आशा बॅग घेऊन बाहेर पडली. आत बसलेली वसंताची बायको आणि मुलगा शंतनू बाहेर आले. काय ह्या रागान चलते झाले. सकाळी बापाचा 13व्या आणि दुपारी भांडणा करून गेली. नलिनी रडत रडत म्हणाली. यशोदा येऊन तिच्या शेजारी बसली. सासूबाई पण तिथेच खुर्चीवर बसलेली. त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं. वसंता स्पुंदून स्पुंदून रडत होता. यशोदा वसंताला म्हणाली, वसंता भिया नको, ही बहीण तुझ्या पाठीशी असा. आपण दोघांनी मिळून या मोहनाग आणि त्याच्या बायको वटणीवर हाडूया. मोहन आणि आशा कणकवलीला पोहोचले. लॉजवर गेल्यानंतर आशाने मामांना फोन लावला. तिचे मामा पुण्यातील मोठे वकील. त्यांना सर्व हकीकत सांगितली आणि आमचा हिस्सा कसा मिळेल याची विचारणा केली. आशाच्या मामांनी कणकवलीत त्यांचे मित्र भोसले वकील यांची भेट घ्यायला सांगितली. दुसऱ्या दिवशी मोहन आणि आशा भोसले वकिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचले. नमस्ते वकील साहेब, मी मोहन मुंज आणि ही माझी पत्नी. या 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 मोहनराव, पुण्याहून साळुंके साहेबांचा फोन आला होता. ते म्हणाले मला आपले जावई तुम्हाला भेटायला येणार आहेत. बोला, काय झालं? माझ्या वडिलांनी वडिलोपार्जित जमीन मृत्यूपत्र करून सगळी प्रॉपर्टी माझा 2 नंबरचा भाऊ वसंता याच्या नावे केली. मी त्याचा मोठा भाऊ असताना सुद्धा त्याने मला पूर्णपणे डावललं. माझ्यावर पूर्णपणे अन्याय झाला. मला त्या प्रॉपर्टीत माझा हिस्सा हवा, तो मला मिळवून द्या. ठीक आहे, तुम्ही बाहेरच्या मुलीकडे तुमचे नाव, पत्ता, मोबाईल वगैरे द्या आणि मला सांगा
तुम्ही किती भावंडे? 3. एक लग्न झालेली बहीण आहे आणि आई पण आहे. म्हणजे या प्रॉपर्टीत 4 वारस आहेत, बरोबर? म्हणजे तुम्हाला या तिघांना नोटीस पाठवावी लागणार. त्यांची नावे पत्ते द्या. बाकी प्रॉपर्टीचे 7, 12, 8 ही कागदपत्र लागतील. पण या मृत्यूपत्राला चॅलेंज देऊ शकतो का आपण? मोहनने विचारले. हो हो, का नाही? पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा. मध्येच आशा म्हणाली, खर्च होऊ दे, पण या लोकांना चांगलाच धडा शिकवायचा आहे मला. ठीक आहे, सुरुवातीला 50,000 जमा करा. पण मिळेल का मला हिस्सा? मोहनराव परत विचार. हो, मिळणारच. कारण ही इस्टेट आहे ती वडिलांनी मिळवलेली नाही की विकत घेतलेली नाही. ती तुमच्या आजोबांकडून वारसाने वडिलांकडे आलेली आहे. म्हणजेच वंश परंपरेने आलेली आहे. त्यामुळे त्यांना मृत्यूपत्र करून कोणालाच देता येणार नाही असा युक्तिवाद करू आपण. तुम्ही आपल्या आजोबांचे वारस म्हणून त्या इस्टेटीत हक्क सांगताय असा युक्तिवाद करायचा. पण यात यश मिळेल ना? प्रयत्न करायचा हो. ही अशीच केस एक मी लढतोय. कसालचे एक गृहस्थ आहेत, प्रमोद नाईक. ते कोल्हापूरला राहतात. त्यांच्या वडिलांनी वंश परंपरेने आलेली इस्टेट आपल्या मुलीच्या नावावर केली. कारण म्हातारपणी त्या मुलीनेच त्या दोघांना सांभाळलं होतं. प्रमोदरावांच्या वतीने मी चॅलेंज केले. तुम्हाला या प्रमोद नाईकांचा नंबर देतो, त्यांना विचारा. वकिलांच्या सेक्रेटरीने त्यांना प्रमोद नाईक यांचा नंबर दिला. बरं, मी करतो फोन यांना, मग निघू आम्ही. हो वकील साहेब, पण गावातील 7, 12 वगैरे कागदपत्रे मिळवायला मला वेळ नाही. मला मुंबईला तातडीनं जायचंय. ठीक आहे, मग अजून 5,000 द्या, म्हणजे एकूण 55,000. मग माझा माणूस सर्व कागदपत्रे गोळा करेल. मोहनरावाने 55,000चा चेक वकिलांच्या सेक्रेटरीकडे दिला. सेक्रेटरीने आवश्यक त्या सह्या घेतल्या. वकिलांच्या ऑफिसमधून बाहेर पडून लॉजवर आल्यावर मोहनरावाने प्रमोद नाईकांना फोन केला. हॅलो, प्रमोद नाईक बोलतात का? होय, मी प्रमोद नाईक. तुम्ही कोण? मी मोहन मुंज, मूळ गाव आंबेरी, सध्या मुंबईत राहतो. तुमचा नंबर कणकवली भोसले वकिलांनी दिला. तुम्ही तुमच्या वडिलांच्या मृत्यूपत्राला चॅलेंज केले ना कोर्टात, त्या संबंधी बोलायचे होते. तुमचा काय संबंध? माझ्या वडिलांनी पण असंच केलंय हो. वडिलोपार्जित सगळी जमीन मृत्यूपत्राने माझ्या धाकट्या भावाच्या नावाने केली. मी भोसले वकिलांमार्फत कोर्टात दावा ठोकायचा विचार करतोय. भोसले वकील म्हणाले, असाच एक दावा सध्या त्यांच्याकडे आहे. त्याने तुमचे नाव आणि पत्ता दिला. होय होय होय, मी त्या मृत्यूपत्राला चॅलेंज केलंय. आता दावा कोर्टात आहे. भोसले वकील म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत तुमच्या बाजूने निकाल येईल. फक्त पैसे सोडायला लागतील. मला पण तसेच सांगितले. पण खरे तर तसे होईल का? भोसले वकील सर्व फिक्स करण्यात हुशार आहे. तो कशी मांडवली करतो बघाच तुम्ही. तुम्ही निश्चिंत राहा. माझी केस चालू आहे. त्याच्या निकालाने तुम्हाला अंदाज येईलच. मग आपण संपर्कात राहू. केस कशी चालते आहे मला कळवत राहा. मोहनरावांनी फोन ठेवला आणि विजयी मुद्रेने पत्नीकडे पाहिले. आशा पण खुश झाली. दुसऱ्या दिवशी मोहनराव आणि आशा मुंबईस निघाले. मोहनरावांच्या सूचनेनुसार भोसले वकिलांनी सर्व कागदपत्रे तयार केली आणि त्यांच्या नोटिसा मोहनरावांची आई वसंता यशोदा यांना पाठवल्या. आपल्या मुलाकडून कोर्टातर्फे अशी नोटीस आल्याने सुमतीबाईंना फार वाईट वाटले. त्यांच्या डोळ्यात राहून राहून अश्रू जमा होऊ लागले. आपल्या नवऱ्याने चांगल्या हेतूने मृत्यूपत्र केले आणि त्याचा परिणाम कुटुंब फुटण्यात होईल याची त्यांना कल्पना नव्हती. उलट आपला मोहन सर्व समजून घेईल असे त्यांना वाटत होते. या गावच्या थोड्याशा जमिनीचा त्याला मोहन असणार असे त्यांना वाटत होते. पण झाले उलटेच. वसंताला नोटीस मिळता क्षणी तो खिन्न झाला. काही झालं तरी आपण कोर्टात जाणार नाही किंवा वकील पत्र देणार नाही असा त्याने निर्णय घेतला. पण त्यांची बहीण यशोदा, तिला आपल्या मोठ्या भावाचा राग आला. वडिलांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या मृत्यूपत्राला तो आव्हान देतो आहे हे पाहून
या केसमध्ये आपल्या भावाविरुद्ध उभे राहायचे तिने ठरवले. तिने आणि तिच्या नवऱ्याने कणकवलीतील एका तरुण पण हुशार वकील पाहिला आणि कोर्टात उभा केला. मृत्यूपत्राला आव्हान देणारी केस कोर्टात उभी राहिली, पण कागदपत्र अपुरं, पत्ता अपुरा या कारणाने पुढच्या तारखा मिळतच गेल्या. भोसले वकील प्रत्येक तारखेचे मोहनरावांकडून पैसे उकळत होता. मोहनराव आणि आशा यांना वाटत होते 2-3 महिन्यात केसचा निकाल लागेल, पण केस लांबत गेली. आणि अचानक कोल्हापूरच्या प्रमोद नाईकांचा मोहनरावांना फोन आला. नाईक कणकवलीत होते आणि कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला होता. वडिलांच्या प्रॉपर्टीत त्यांचा हिस्सा मान्य केला होता. प्रमोदरावांच्या या फोनने मोहनराव खुश झाले. मोहनरावांना खात्री झाली की आपल्याला असाच निर्णय मिळणार, कारण दोघांचे वकील एकच आहेत. मोहनरावांनी मोठ्या आनंदाने ही बातमी आशाला सांगितली. आता सासरच्या लोकांचे नाक कापायला मिळणार याचा तिला आनंद झाला. तिने तातडीने ही बातमी वडिलांना कळवली. या आनंदाच्या बातमीनिमित्त मोहनराव, आशा, तिचा भाऊ उमेश आणि त्याची पत्नी सर्वजण मोठ्या हॉटेलात जेवायला गेले. सर्वजण खुशीत होते. हॉटेलमधून मोहनराव आणि आशा रात्र 11च्या सुमारास घरी पोहोचले. मोहनराव कपडे बदलत असताना अचानक त्यांचा फोन वाजला. कणकवलीहून भोसले वकिलांचा फोन होता. भोसले वकिलांनी एक भयानक बातमी मोहनरावांना कळवली. संध्याकाळी 7 वाजता कणकवलीहून कोल्हापूरला निघालेले प्रमोद नाईक यांच्या गाडीला बावडा घाटात समोरून येणाऱ्या खाजगी बसने धडक दिली आणि त्यात दोघेही नवरा बायको ठार झाले. ही बातमी ऐकताच मोहनराव किंचाळले, थरथरले. त्यांच्या घशाला कोरड पडली. संध्याकाळी 4च्या सुमारास प्रमोदरावांनी फोन करून केस जिंकल्याची बातमी सांगितली आणि आपण त्यांचे अभिनंदन केले. आणि आता 6 तासात ही दुसरी बातमी, अपघातात नाईक नवरा बायको ठार झाल्याची. मोहनराव सुन्न झाले. त्यांनी आशाला कशीबशी ही बातमी सांगितली. आशाही घाबरली. मोहनरावांनी कपडे बदलले आणि ते कॉटवर पडले. त्यांना एकसारखे भोसले वकिलांनी फोनवर सांगितलेले कानात ऐकू येत होते. प्रमोद नाईकांनी पण आपल्यासारखेच वडिलांच्या मृत्यूपत्रातील इच्छेला कोर्टात आव्हान दिले आणि केस जिंकून प्रमोदराव कोल्हापूरला जात होते. आणि मोहनराव म्हणत होते, आपण पण तेच करतोय. आपण पण वडिलांच्या मृत्यूपत्राला कोर्टात आव्हान दिले. केस सुरू आहे. आपली जन्मदाती आई, पाठचा भाऊ आणि एकुलती एक बहीण यांना नोटीस पाठवली. आपली सख्खी माणसं, त्यांना नोटीस पाठवली. एकसारखे हे विचार मोहनरावांच्या डोक्यात घोंगावू लागले. मोहनरावांना दरदरून घाम फुटला. डाव्या पाठीत ठणके बसू लागले. छाती ठणकू लागली आणि मोहनराव बेशुद्ध झाले. बाथरूम मधून बाहेर आलेल्या आशाने नवऱ्याकडे पाहिले. तिच्या लक्षात आले नवऱ्याची तब्येत बरोबर नाही. तिने एसी चालू केला. धावत जाऊन पाणी आणून तोंडात घातले, पण शुद्ध येईना. तिने भाऊ उमेशला फोन केला आणि येताना ॲम्ब्युलन्स आणायला सांगितले. उमेशने तिला घरात सॉर्बिट्रेटची गोळी असेल तर जिभेखाली ठेवायला सांगितली. आशाने कपाटात शोधून सॉर्बिट्रेटची गोळी काढली आणि मोहनरावांच्या जिभेखाली ठेवली. 2 मिनिटांनंतर मोहनराव श्वास घेऊ लागले. 15 मिनिटात उमेश ॲम्ब्युलन्स घेऊन आला आणि मोहनरावांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये सर्व तातडीच्या तपासण्या झाल्या. भराभर छातीत इंजेक्शने दिली गेली. 2 दिवसांनी मोहनरावांची एन्जिओग्राफी केली गेली आणि त्यांना बायपास करण्याची शिफारस केली. 2 दिवसांनी मोहनरावांची बायपास झाली. आशा विचार करत होती, गेल्या 10 दिवसात किती धावपळ झाली. कणकवलीतील त्या भोसले वकिलांनी कोल्हापूरच्या नायकांची अपघाताची बातमी सांगितली आणि आपला नवरा हादरला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून नवरा वाचला. बायपास नंतर मोहनरावांना ICU मधून जनरलमध्ये आणले, पण मोहनराव खिन्न होते. आपण किरकोळ जमिनीसाठी आईवर, भावंडांवर केस केली, त्यांना नोटिसा पाठवल्या. ही आयुष्यातली फार मोठी चूक केली असे त्यांना वाटत होते. त्यांच्या डोळ्यासमोर वडील येत होते. गावातील महाजनांच्या बागेत आळी काढणे, कोळम्याने पाणी काढणे,
झाडावर चढून आंबे रतांबे काढणे अशी कामे करून त्या मजुरीतून घरात साखर पावडर मीठ आणायचे. रोज कष्टाची कामे, बागेतली नारळ सुपारी घेऊन 10 मैलावरील कणकवलीच्या बाजारात चालत जायचे आणि येताना मुलांना खाऊ, शाळेची पुस्तके, वह्या आणायचे. आपण हुशार म्हणून आपल्याला कणकवलीला अभ्यासाला ठेवले, तेव्हा त्यांची आणि आईच्या जीवाची किती घालमेल झाली. आई फक्त रडत होती, पण बापाने आपल्याला गावात अडकवले नाही, उलट शिक्षण घेऊ दिले. मुंबईहून आपले पत्र आले नाही तर दोघांचा जीव वर खाली व्हायचा. भाऊ वसंता, आपण कणकवलीला शिकत होतो तेव्हा एवढासा होता. मी गावी गेलो की मागून मागून असायचा. अजूनही आपण गावी गेलो की माझ्यासाठी काय चांगले मिळेल ते आणायचा. कधी शहाळी, चांगले मासे, आंबे. बहीण यशोदा तर सर्वांचीच लाडकी. नेहमी दादा दादा करत मागे. सर्व माझीच माणसं, रक्ताची माणसं. एका आईच्या पोटातून सर्वांनी जन्म घेतला, पण गावच्या किरकोळ गुंठ्यातील जमिनीसाठी आपण कोर्टात गेलो. वडिलांचे पण काही चुकलेच नाही. एवढ्याशा जमिनीत 2 भाग पाडले तर प्रत्येकाला काय येणार? वसंताला काय राहणार? त्याची 3 माणसे आणि आई जगणार कसे? आपण आई वडिलांना कधी पैसे धाडले नाहीत, कधी बहिणीला पाठवले नाही. आपण पत्नी, आशा, मुलगा आणि सासूरवाडीच्या माणसांचाच विचार करत राहिलो. आपली बुद्धी भ्रष्ट झाली होती. छे छे छे, आपले चुकलेच. आता बरे वाटले की पहिल्यांदा गावी जायचे. आईच्या पायावर डोके ठेवायचे, वसंताच्या पाठीवर थाप द्यायची, बहिणीच्या घरी जाऊन तिची खुशाली घ्यायची आणि कोर्टातली केस मागे घ्यायची. त्याशिवाय काही आपल्या जीवाला चैन नाही की सुख नाही. आशा समोर येऊन बसली, म्हणाली, कसला विचार करताय? आशा, मी फार मोठी चूक केली. तुझ्या आणि तुझ्या माहेरच्या माणसांच्या बुद्धीवर चाललो ग. माझ्या सख्ख्या रक्ताच्या माणसांना विसरलो. वडिलांना त्यांच्या आजारपणात हाक मारली नाही, मदत केली नाही. सख्ख्या रक्ताच्या माणसांना विसरलो. खरं तर त्यांच्या शेवटच्या आजारपणात त्यांना मुंबईत आणून मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले असते तर ते अजून काही दिवस जगले असते. पण मला तशी बुद्धी झाली नाही. त्यांचे सर्व वसंता आणि नलिनीने केले, तोंड मिटून केले. माझ्या बापाचे आजारपण त्या दोघांनी काढले, म्हणून खरं तर मी त्यांचे आभार मानायला हवे होते. पण त्याऐवजी मी वाटेल तसे बोललो. मी ही केस मागे घेणार आहे. मला नको जमीन, नको हिस्सा. मला माझी माणसे हवीत. आता मला कोणी अडवायचे नाही. नायकांचा अपघातात मृत्यू झाला, पण त्यामुळे माझे डोळे उघडले. आता जर मी तुम्हाला जिवंत हवा असेल तर माझ्या मनाप्रमाणे वागायचं. वडिलांच्या अखेरच्या इच्छेचा मान ठेवायचा. आशा गप्प होती. आपला नवरा या आजारपणात पुरता खचला आहे. त्याला परत चालता फिरता करायचा असेल तर त्याच्या मनाविरुद्ध वागायचे नाही हे तिने ओळखले. मोहनरावांनी भोसले वकिलांना सांगून केस मागे घेण्याची तयारी दाखवली. शंतनू 12वी पास करून कणकवलीत लॉ कॉलेजला जाऊ लागला होता. लॉच्या 2 वर्षात तो कॉलेजमध्ये पहिला आला. सुरुवातीला तो गावाहून येऊन जाऊन करत होता, पण आता अभ्यास वाढला आणि नाडकर्णी वकिलांकडेच अनुभवासाठी काम करत होता, म्हणून तो कणकवलीतच हॉस्टेलमध्ये राहू लागला. मोहन, वसंताची आई सुमतीबाई अधूनमधून आजारी असायची. तिला पण कणकवली डॉक्टरांकडे न्यायला लागत होते. शंतनू आता आई बाबांना म्हणत होता, आपण सर्व कणकवलीत भाड्याची जागा घेऊन राहू. मोहनरावांना आईला, वसंताला, बहिणीला भेटायचं होतं. कोर्टात जाऊन केस मागे घ्यायची होती. जवळजवळ 3 वर्षांनी मोहनराव आणि आशा घरी आले. काका घरी येणार हे कळताच शंतनू पण गावी आला. बहीण यशोदा पण आली. मोहनराव घरी आले ते आईच्या खोलीत गेले. आईच्या पाया पडले. वसंता पण तेथेच त्यांच्या मागोमाग आला. वसंताच्या पाठीवरून हात फिरवला. आशाने बॅगेतून सासूबाईंसाठी साडी, वसंतासाठी शर्ट पॅन्ट, नलिनीसाठी साडी बाहेर काढली. शंतनूसाठी मोबाईल, नंदेला साडी, तिच्या मुलीला मोबाईल हे सर्व टेबलवर ठेवले.
मोहन बोलू लागला, आई, वसंत, यशोदे, माझा चुकलाच. मी तुमका नको नकोता बोलले. यशोदा मागच्या वेळी बोलली तर खरा असा. खरं तर मी घरातलो मोठो मुलगो. मी घरातली जबाबदारी घेऊक वही होती. आई बाबांनी माका मोठो केलो, शिकवलो, पण त्याची जाण मी ठेवले नाही. मी मुंबईत गेले आणि सगळ्यांका विसरले. लग्नानंतर माका सासूरवाडीची लोक मोठी वाटाक लागली आणि गावची बावळट. मी सासूरवाडाच्यांसाठी खूप केलंय, पण माझ्या आई वडिलांका, भावाक, बहिणी विसरले. माझी चूक माका कळली. माझ्या वडिलांनी मृत्यूपत्र करून माका जमीन देऊक नाही म्हणून मी रागान बेपान झालंय. त्या मागचं वडिलांचा हेतू माझ्या लक्षात इलो नाही. वडिलांका या जमिनीचा तुकडो पाडूचो नव्हतो. माझी एकुलती एक बहीण यशोदा, तिच्या घराकडे कधी गेलंय नाही. तिची कधी विचारपूस केली नाही. तिच्या चढवाक कधी जवळ घेतलंय नाही. माझी चूक माका कळली. मी पैशाच्या धुंदीत होतोय, पण एक फटको बसलो. आजारपणात मरणातून वाचले, कारण आई बाबांचे आशीर्वाद पाठीशी होते. हॉस्पिटलमध्ये 1 महिना हातरुणावर पडलोय आणि सगळा डोळ्यासमोर इला. मी खूप चूक केलंय. आहे वसंत, यशोदा, माझं चुकला. मोठ्या मनान सगळं इसरा. मोहनराव गदगदून रडत बोलत होते. बाजूला आशा पण गप्प राहून ऐकत होती. त्यांच्या आईचे पण डोळे ओले झाले. वसंता, नलिनी, यशोदा पण भाऊक झाल्या. एवढ्यात 20-21 वर्षाचा शंतनू बोलू लागला, मोहन काका, तुम्ही म्हणाला सगळा इसरा, पण आम्ही कसे विसरतलो? आजोबा वारले तेव्हा मी 12वीत होतोय, 17 वर्षांचो. मृत्यूपत्रात तुमच्या नावावर जमीन ठेवूक नाही म्हणून तुम्ही आजी, आजोबा आणि यशोदा ते काय काय बोललात. माझ्या आई बाबांनी मुद्दाम तसा मृत्यूपत्र आजोबा करूक सांगल्यानी असा आरोप केल्या. यशोदा आतेन जाब विचारल्या तेव्हा तिचा थोबाड पडून निघाल्यास. मी लहान होतोय म्हणून गप रवलंय आणि माझी आई माका काय बोलूक देना. ही आशा काकी आंब्याच्या बागेचे लाखो रुपये घेतो म्हणाली. 26 कलमांचे लाखो रुपये येतात. कलमा आधी 1 वर्ष आड येतात. त्यांका मोठा करू काय काय करूचा लागता तर शेतकऱ्यांकाच माहिती. बागेची साफसफाई, खत, कीटकनाशका किती महाग झाली याची तुमका कल्पना नसतली. आणि हल्ली माकडांचा त्रास किती सुरू असा. माकडा लहान लहान फळा अर्धी खाऊन नासधूस करतात. बागवाल्यांका कसला उत्पन्न मिळता. माझे आजोबा आणि बाबा वर्षभर त्याच्या मागे रवत म्हणून थोडे आंबे गावत. ही आशा काकी मागे म्हणाली, तुम्ही सगळे आयत्या घरात राहतात. ह्या जुन्या घरांका सांभाळणं म्हणजे काय तर दुसऱ्यांका कळाचं नाही. किती कौला फुटतात, माकडा उडी मारून फोडतात, लाकूड खराब होता, वाळवी लागता, पावसात कौला फुटून गळतात. गावात रवल्याशिवाय ह्या सगळा कळाचा नाही. ह्या असल्या घरात कंटाळून लोकांनी स्लॅबाची घरा बांधल्यानी. आमच्याकडे पैसे नाही म्हणून, आणि तुम्ही जर मदत केला असता तर आम्ही स्लॅबचा घर बांधला असता, पण तुमका तशी बुद्धी होणार नाही. गणपतीक दुसऱ्या दिवशी येतास आणि पूजेक बसतास. गणपतीची तयारी आधी 15 दिवस असता. गणपती येऊ व्हाया तर त्या तयारी काही येऊ व्हाया. गावात आळशी माणसं राहतात अशी काकी म्हणाली. असू दे आम्ही आळशी. आता यापुढे या घरातलो मोठो मुलगो म्हणून ह्या घर, आंब्याची झाडा, शेती, सण, कुळाचार सगळं तुम्ही सांभाळा. मी आई बाबांका आणि आजी घेऊन कणकवलीक जाते. तिकडे भाड्याची घरा बघतात. माझे बाबा गवंडी असत, त्यांका थंय काम मिळत आला. आम्ही बिराड केला तर माझ्या आईक थोडी विश्रांती गावात. या घरात लग्न होऊन इल्यापासून तिका विश्रांती कसली ती माहीत नाही. आजीक पण मी घेऊन जातोय, कारण तिका वारंवार कणकवलीचा डॉक्टर लागता. आमची गुरा असत त्यांका मी माझ्या मामांकडे पाठवतोय, कारण तुमच्याकडून त्यांची देखभाल होऊची नाही. माझे बाबा ही असली कामा करत करत 50व्या वर्षी म्हातारे झाले. आई 45व्या वर्षी म्हातारी झाली. त्यांनी आयुष्यात कधी विश्रांतीच घेऊ नाही रे. या दोघांचं आयुष्य वाढवचं असत तर घर सोडू व्हाया आणि आम्ही कणकवलीक बिराड करू व्हाया. तेव्हा तुम्ही आणि काकी ह्या घर सांभाळा. तसे तुम्ही आता रिटायर्ड असात. तुमचं मुलगो अमेरिकेत गेलो हा. तुम्ही मुंबईत राहुल्यास काय आणि हय राहुल्यास काय, काय फरक पडणार नाही.
आजच संध्याकाळी मी, आई, बाबा आणि आजी घेऊन जात आहे. आता एकदम गणपती घेऊ. तुम्ही कसे तिसऱ्या दिवशी गणपती घेतस तसे. तुम्ही मोठे भाऊ, वडिलांनंतर या घराची जबाबदारी तुमची. घरातले कुळाचार सगळे मोठ्या झेलानच करूचे असतात. आजपासून ह्या घर तुमचा, शेती, आंब्याची झाडा, काजूची झाडा फक्त तुमचीच. एवढे भडाभडा बोलून शंतनू थांबला. मोहनराव आणि आशा आ वासून ऐकत राहिले. एवढासा शंतनू केव्हा मोठा झाला हे कळलेच नाही. वसंता आणि नलिनी सुद्धा आपल्या मुलाकडे बघतच राहिले. या शंतनूला आपण अजून लहान लहान म्हणत होतो, पण खरंच जे आम्ही बोलू शकणार नव्हतो ते हा मुलगा बोलला. वसंताला वाटले आयुष्यभर मी या घरासाठी झटलो. एक दिवस विश्रांती नाही. शहरातल्या लोकांसारखे ना नाटक ना सिनेमा, पण किंमत कोणाला आहे. खरंच शंतनू म्हणतोय तर जाऊया कणकवली. मी गौंडी काम करेन. नलिनीला विश्रांती मिळेल. नलिनी मनात विचार करत होती, कमाल आहे या मुलाची. मोठ्या काकांना मनातले बोलला. मला असे कधी बोलायला जमले नसते. घर सोडून कणकवलीला बिराड करायचं म्हणतोय. सोपं आहे का ते. एवढी वर्षे या घरात राहिलो, पण तो म्हणतोय तर जाऊया कणकवलीला. शंतनूचे बोलणे मोहनराव आणि आशा ऐकत होते. शंतनू एवढा मोठा झाला हे त्यांना माहितीच नव्हते. तो खरंच घर सोडून आई वडिलांना, आजीला घेऊन कणकवलीला जाईल असे त्यांना वाटत नव्हते. मोहनरावांना वाटत होते आपल्याला आणि आशाला हे घर सांभाळणे जमायचे नाही. नलिनी दिवसभर राबत असते. आशाला थोडेच जमणार आहे. आशाला आता शहरात राहून सुखाची सवय झाली आहे, पण करणार काय. मागच्या वेळी आपण आणि आपली बायको काय काय बोलून गेलो. आता आपणाला हे सर्व ऐकून घ्यावेच लागेल. मोहनराव आणि आशा पाहत होते. खरेच नलिनी कपड्यांच्या पिशव्या भरत होती. वसंता तिला मदत करत होता. मध्येच नलिनीने दोघांचे जेवण आणून ठेवले आणि रात्रीसाठी तुम्हा दोघांसाठी जेवण ठेवले आहे असे सांगून गेली. नलिनी वसंताने भरलेल्या पिशव्या पाहून आशा बोलू लागली, वसंत भाऊजी, आमचं चुकलंच. आम्ही रागाच्या भरात बोलून गेलो. चूकच झाली. आम्ही तुमच्या सगळ्यांवर दावा दाखल केला. त्याची शिक्षा आम्हाला मिळाली. माझा नवरा मरणाच्या दारातून परत आला. पण आता तुम्ही हे घर सोडून जाऊ नका. मी शहरात राहिलेली, मला हे गावातील घर सांभाळता येणार नाही. गावातले सण रीतिरिवाज मला जमणार नाही. मी सासूबाईंना उलटसुलट बोलले. सासूबाई मला क्षमा करा. असे काही बाई आशा, मोहन बोलत होते. हात जोडत होते, डोळे पुसत होते. पण वसंता, नलिनी, यशोदेने तिकडे लक्ष दिले नाही. थोड्या वेळाने त्यांनी बाहेर जायचे कपडे घातले. एवढ्यात शंतनू टेम्पो घेऊन आला. त्यात शंतनूने आणि वसंताने मिळून सर्व सामान भरले. एक रिक्षा आली. त्यात शंतनूची आजी, आई, बाबा आणि आत्ते बसली. टेम्पो बरोबर शंतनू बसला. सर्वांनी देवाला नमस्कार केला. घराकडे एकदा डोळे भरून पाहिले. रिक्षा आणि टेम्पो कणकवलीच्या दिशेने निघाले. बाहेर कट्ट्यावर बसून मोहनराव आणि आशा डोक्याला हात लावून हे सर्व पाहत होते आणि त्यांच्या समोरील टेबलावर त्यांनी मुंबईहून आणलेल्या साड्या, शर्ट पीस, मोबाईल्स त्यांच्याकडे पाहत होते. धन्यवाद.